ॲस्ट्रो हब बाय डॉक्टर रवींद्र बर्वे या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. बर्वे सर हे ज्योतिष शिरोमणी आणि वास्तू सोनोग्राफीचे प्रणेते आहेत. बर्वे सर 42 पेक्षा जास्त शास्त्रांचे अभ्यासक आहेत आणि ज्योतिषशास्त्राचे क्लासेस देखील घेतात. आपल्याकडे असे खूप कमी लोक असतात जे भविष्य सांगतात पण आणि क्लासेस पण घेतात. आणि सरांची आणखी एक खासियत अशी आहे की भविष्य सांगताना त्यांना जन्मवेळ किंवा पत्रिकेची आवश्यकता अजिबात लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सर हे सगळं सांगताना प्राचीन आणि दुर्मिळ अशी माहिती आपल्याला सांगतात. तर आज आपण अशाच एका नवीन विषयावरती चर्चा करूया. नमस्ते सर. नमस्कार. सर एखाद्याची पत्रिकाच नसेल तर त्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही हे आपण कसे सांगाल? पितृदोष आत्तापर्यंत पत्रिका पाहिल्यानंतरच समजतो, हे सगळ्या ज्योतिषांकडे आहे. पण मी अनेक शास्त्रांचा अभ्यास करताना ज्यावेळेला पाहत गेलो तर त्या अनेक लक्षणं आहेत की जे आपल्याला रोज घरात ती लक्षणं ओळखता येतात, पाहता येतात. अशी मी 25 लक्षणं तयार केलेली आहेत. ती लक्षणं ज्यावेळेला तुम्ही पाहता त्या घरामध्ये अगदी नक्कीच पितृदोषही असतो आणि मातृदोषही असतो. मातृदोष, अच्छा. मातृदोषाविषयी तर मी पहिल्यांदाच ऐकतेय, तर त्याबद्दल काही थोडक्यात माहिती सांगाल का? मातृदोष म्हणजे खूप सोपं आहे ओळखायला. मातृदोष म्हणजे तुमच्या आईकडनं किंवा जर लग्न झालेलं असेल तर पत्नीच्या माहेरकडनं किंवा आपल्या आईच्या माहेर म्हणजे आजोळाकडनं जे काही दोष येतात तो दोष म्हणजे मातृदोष. माहेरचा, आईच्या माहेरच्या दोषांचा काय संबंध असू शकतो? अरे वा, संबंध नाही म्हणजे कसं, आपल्याला आईची मामाची प्रॉपर्टी जशी मिळते किंवा पत्नीकडचं काही मुलीचा हिस्सा म्हणून ज्यावेळेला काही प्रॉपर्टी म्हणा किंवा काही स्थावर मालमत्ता असेल, पैसे असतील, आपल्याला जसं तो हक्क असतो ते मिळत असतात. तुम्ही घ्याल नका घेऊ तो तुमचा प्रश्न आहे, पण कायद्याने तर मिळत असतो. मग जर हे तुम्हाला ती इस्टेट मिळत असते तर त्याच्या अगोदर हे दोष आलेले असतात. इस्टेट नंतर येईल नाही येईल सांगता येत नाही, पण दोष मात्र नक्की आलेले असतात आणि ते दोष म्हणजेच मातृदोष. आणि त्या मातृदोषामुळे बऱ्याचदा पितृदोष तयार होतो. आणि मग पत्रिका नसेल तर हा मातृदोष किंवा पितृदोष आहे की नाही हे आपण कसे काय ओळखू? मी तुम्हाला सांगितलं ना की 25 लक्षणं आहेत. एक एक लक्षणं मी तुम्हाला सांगू शकतो की काय आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं लक्षण मी तुम्हाला सांगतो. आपण पण लक्ष द्या. जर तुमच्या घरामध्ये ह्या मी जे आता सांगणार आहेत या तारखा जर तुमच्या घरामध्ये असतील, कोणाचे असतील, लहान मुलाचे असतील, बाहेरनं कुठली महिला तुमच्या घरात आलेली म्हणजे सून असेल, पत्नी असेल, भावाची मिसेस असेल किंवा तुमच्या घरात जन्म झालेली मुलं, यांच्या ज्या तारखा आहेत त्या नीट लक्ष द्या. ह्या तारखांपैकी कोणतीही तारीख तुमच्या घरात असेल, कोणाची असेल, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष किंवा मातृदोष आहे. त्या तारखा लक्षात घ्या. 8 तारीख, 13, 14. 14चा आणखीन एक विशेष आहे. 14 आणि 24 हा सगळ्यांनाच पितृदोष असतो असं नाही, काहींना असतो काहींना नाही. 8, 13, 14, 17, 18, 21, 24, 26 आणि 28 या तारखा ज्यांच्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये नक्कीच पितृदोष असतो. बरं, तुम्ही आत्ता काही तारखा सांगितल्या, तर अंकशास्त्राचा आणि या पितृदोषाचा काय संबंध असतो? तुम्हाला सांगू का, आपलं घर, आपली वास्तू आणि आपली फॅमिली हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या भविष्याच्या कोणत्या न कोणत्या शास्त्राशी निगडीत असतात. आणि एका शास्त्रातून काही जर नाही सापडलं तर दुसऱ्या शास्त्रातून शोधायची सवय माझा अनेक शास्त्रांचा अभ्यास असल्यामुळे मला आहे. त्यातनं मी हा शोध घेतलेला आहे आणि माझ्याकडे हजारो लोक ज्यावेळेला भविष्य पाहायला येतात त्यातून मी हे सगळं अभ्यास करतच पुढे गेलेलो आहे. आता जसं तुम्ही अंकशास्त्र आणि पितृदोष यामधला संबंध सांगितला, तशी आणखीन काही लक्षणं असू शकतात जेणेकरून लोकांना समजेल की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे? पितृदोषाचं आणखीन एक लक्षण असं आहे की तुमच्या नावामध्ये शेवटी क्ष आणि षटकोणातला श म्हणजे गणेश, महेश, संतोष आणि दीक्षा किंवा अशी जी काही नावं आहेत, मनीषा, या सगळ्यांच्या घरामध्ये हा पितृदोष आहे. सर तुम्ही आता जन्मतारखांविषयी सांगितलं, पण कुटुंबामध्ये जर कोणाची ही जन्मतारीख नसेलच तर मग अशा वेळी तुम्ही कोणतं लक्षण म्हणजे कशावरून तुम्ही सांगू शकता? आणखी बरीच लक्षणं आहेत. आता जरी तारीख नसेल तरी पहा, ज्या घरामध्ये फक्त मुली आहेत त्यांना मुलगा नाही आहे त्यांनाही पितृदोष आहे. ज्यांना फक्त मुलं आहेत आणि मुली नाही आहेत त्यांना पण पितृदोष आहे. म्हणजे काही ना काही अशी जी लक्षणं आहेत ती बऱ्याच लक्षणांमध्ये कुठेतरी
70-80% लोकांच्या घरामध्ये हा आपल्याला पितृदोष दिसून येतो. हो बर. आणि कौटुंबिक आणि आरोग्यविषयक काय समस्या जाणवू शकतात अशा कुटुंबामध्ये जिथे पितृदोष असू शकतो? हां, कुटुंबामध्ये पहा, म्हणजे पूर्वी आपण जर तुम्ही लहान असताना पाहिलं असेल तर खूप घरांमध्ये अशी वाकत चाललेली माणसं असायची किंवा काही मुलं अपंग, म्हणजे ज्यांना पायातनं पोलिओ झालेला आहे किंवा असे काही जर घरामध्ये अपंग, पोलिओ झालेला आहे असं जर कोणी असेल किंवा वाकून चालतात, पॅरालिसिस झालेलं आहे, अशा घरामध्ये पण पितृदोषाची लक्षणं असतात. म्हणूनच हे आजार झालेले असतात. हो. आणि पितृदोष असताना करिअरमध्ये काय समस्या जाणवू शकतात? किंवा आर्थिक अडचणी त्या घरामध्ये? सगळंच अडतं. म्हणजे खूप कर्ज जरी झालं असेल, मनासारखी हे पहा, अडचणी येतात म्हणजे काय होतं, तर मनासारखं होत नाही. ज्या घरामध्ये आपल्या मनासारखं होत नाही, पैसे असून घर होत नाही किंवा घरात सगळं काही होण्याची कॅपॅसिटी आहे पण त्या गोष्टी घडत नाही आहेत, नातेसंबंध खराब आहेत, डिवोर्सपर्यंत प्रकरणं जात आहेत, कोणाचं कोणाशी पटत नाही आहे, अशा वेळेला सुद्धा तो पितृदोषाचंच लक्षण असतं किंवा त्यामुळेच कदाचित भांडणंही व्हायला लागतात. ही सगळी भांडणं वास्तुदोष आणि पितृदोष याच्यामुळे सुरू होतात घरामध्ये. बर. आणखीन काही लक्षणं असतील तर तीही सांगा. तुमच्या घरामध्ये कबूतर येत असतील, कावळे येत असतील. आता बऱ्याच घरांमध्ये असं वाटतं की आमचे पितरच आलेली आहेत, आमचे पूर्वज आलेले आहेत, आमच्या गॅलरीज येतात, आमच्या टेरेसवरती येतात, आम्ही खायला दिल्याशिवाय जात नाहीत. याचा अर्थ तुम्हाला नक्कीच पितृदोष आहे. कावळ्यांना खायला द्यायचं नाही असं मी म्हणणारा नाही आहे, पण त्यांना दिलं पाहिजे, कबुतरांनाही दिलं पाहिजे, पण ते आपल्या घराच्या टेरेसवरती, आपल्या गॅलरीत, असं खिडकीमध्ये न देता रस्त्यावरती किंवा त्याच्यासाठी एक विशेष जागा करा, एखाद्या झाडाखाली ठेवा, पाण्याची सोय करा, तिथे काही खायला द्या. त्यांना बाहेर आपल्या हद्दीच्या किंवा घराच्या बाहेर जाऊन खायला दिलेलं त्याच्यामध्ये पुण्य आहे. आणि आपल्याच घरामध्ये आपल्या भिंतीवरती गॅलरीत जर दिलं तर तो पितृदोष नक्कीच आहे. तुम्ही आता कावळा आणि कबूतर या 2 पक्ष्यांविषयी सांगितलं, तर हे 2च पक्षी ठराविक आहेत की आणखीन काही पक्षी असू शकतात? नाही आहेत ना, हे 2 म्हणजे लोक अगदी त्यांना आवर्जून रोज खायला देणारी मी माणसं पाहिलेली आहेत. बरं. पक्ष्यांबद्दल बोलायचं तर तुमच्या घरामध्ये पोपट, हल्ली परमिशन आहे नाही मला माहीत नाही, पण पूर्वी बऱ्याच घरांमध्ये पोपट होते. तो पोपट पाळणं तुम्ही कोणाला तरी बंदिस्त करता, त्याच्या मनासारखं जगायला देत नाही, म्हणजे त्यामुळं तो पितृदोष आहे. तो कुठेतरी नाराज असतो ना, बरोबर. त्याच्या मनासारखं. तुम्ही खायला खूप चांगलं जरी दिलं, तो तुमच्याशी बोलत असेल, काही असेल, तरी त्याचं जे कार्य आहे ते त्याला करता येत नाही पिंजऱ्यात असल्यामुळे. मग त्यामुळे तो नाराज असतो कुठेतरी, ते पितृदोष आहे. बरं. आता पोपट नसेल तरी आपले लव बर्ड्स वगैरे असतात. मग हे पितृदोषाप्रमाणे म्हणजे त्याच्यातून लव बर्ड्स वगैरे असतात. हे लव बर्ड्स असताना एखादा पक्षी त्यातला जर तुमच्या घरामध्येच गेला तर तो पितृदोष तयार होतो. बरं. लव बर्ड्स पाळलेत म्हणून पितृदोष नाही आहे. तो तुमच्या घरामध्ये जर गेला, त्याचा मृत्यू झाला, तर मात्र तुमच्या घरामध्ये पितृदोष तयार होतो. त्याचा देखील पितृदोष लागू शकतो. अच्छा. आणि हे पक्ष्यांविषयी झालं, आता काही प्राण्यांसंदर्भात पण असं काही असू? असंच आहे तुमच्या बऱ्याच घरांमध्ये किंवा आपल्याकडे काही वास्तुशास्त्रज्ञ जे काही लोक आहेत किंवा चायनीज वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच वेळेला उल्लेख झालेला आहे की तुमच्या घरामध्ये फिश टँक पाहिजे. फिश टँक पाहिजे हे आपल्या वास्तुशास्त्रात नाहीच आहे. आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हणालेलं आहे की उत्तरेला पाणी पाहिजे. आता हे अभ्यासात बऱ्याच घरांमध्ये ही माहिती आहे. पाणी पाहिजे म्हणून तुम्ही त्याच्यात मासे आणताय. मासे आणल्यानंतर त्या फिश टँकला आणि पाण्याला आमचा विरोध नाहीच आहे, पण जर त्या फिश टँकमध्ये जर काही मासे मरत असतील तर मात्र तुम्हाला पितृदोष सुरू होतो. बरं. म्हणजे आपल्या घरामध्ये एखाद्या प्राण्याचा मृत्यू होणं हे देखील पितृदोषाचंच एक लक्षण आहे. फिश टँकमधल्या माशांमुळे देखील पितृदोष लागू शकतो, हे मला आश्चर्य वाटतंय. तर मग असे आणखीन कोणते प्राणी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो? हे पहा, मी सांगतो लोकांना, काहींना आवडतं नाही आवडत असं आहे, पण आज आपण सांगूयात सगळं. तुमच्या घरामध्ये जर कुत्रं पाळलेलं असेल, तुमच्या घरामध्ये जर मांजर पाळलेली असेल तरी तुम्हाला पितृदोष आहे. किंबहुना काय होतं, तुमच्या शेजारच्या घरामध्ये आजूबाजूला कुठेतरी कुत्रं मांजर पाळलेले असते, पण ते नेहमी तुमच्या घरात येतात, आपणही त्यांना खायला देतो, आपणही सवय लावतो. आपल्या घरात येऊन बसले, आपल्या अगदी उंबऱ्याच्या शेजारी बसले तर पितृदोष आहे. तुम्ही पाळलेलं कुत्रं तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर असेल तर पितृदोष नाही. आपल्या सोफ्यात बसतोय, आपल्या उंबऱ्याच्या आत येतोय, कुठेही बसतोय तर मात्र पितृदोष आहे.
तुम्हीच पाळलेलं कुत्रं मांजर तुमच्या घरात न येता अंगणात असेल, गॅलरीत असेल, गॅलरीत म्हणजे वरांड्यात असेल, तर मात्र आपल्याला पितृदोष नाही आहे. आता आपण पक्ष्यांविषयी पाहिलं, प्राण्यांविषयी पाहिलं, तर आणखीन कोणती अशी गोष्ट असू शकते ज्याच्यामुळे आपल्याला समजेल की पितृदोष आहे? हेच आहे, हे जे प्राणी पाळल्यानंतर शिवाय तुम्ही जर बाहेर असाल किंवा घरात असाल, तुम्हाला कुत्रं चावलं, मांजर चावली, साप चावला, नाग चावला, तरीसुद्धा तुम्हाला हा पितृदोष लागू होतो. आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये म्हणजे अगदी घरात गॅलरीत जर असेल तर साप निघाला, नाग निघाला, तरीसुद्धा पितृदोष तुम्हाला लागू होतो. बरं, आणि ते चावल्याने देखील चावल्याने पितृदोष सुद्धा आहे, होतो. असं आपण गृहीत धरू शकतो. सर, तुम्ही आता सांगितलं की फिश टँकमधले मासे गेले किंवा लव्ह बर्ड्समधले एखादा पक्षी गेला तर पितृदोष असू शकतो. तर तुम्ही घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याबद्दल काय सांगाल? घरामध्ये जर नैसर्गिक मृत्यू असेल तर नाही होत, अनैसर्गिक मृत्यूलाच पितृदोष आहे. तुम्हाला अटॅक आला किंवा आजारी असताना जर घरामध्ये कोणाचा मृत्यू आला तर मग पितृदोष नाही. अनैसर्गिक मृत्यू म्हणजे काय, की ॲक्सिडेंट झाला, विहिरीत पडले किंवा आत्महत्या केली, असं जर काही असेल तर तो अनैसर्गिक मृत्यू आहे, तर त्यामुळे पितृदोष होतो. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे अशाच घटना जर तुमच्या आईच्या माहेरी किंवा मिसेसच्या माहेरी जर झाल्या तर तो मातृदोषातून हा दोष तुमच्यापर्यंत येतो, कारण त्यांच्या घरात हा पितृदोष सुरू होतो त्यावेळेला. बरं. तर ह्या सगळ्या अशा मृत्यूंमुळेच पितृदोष होतो. अरे बापरे, एवढी सारी लक्षणं आहेत पितृदोषाची? एवढीच आहेत की आणखीन काही आहे? आहेत ना, आणखीन आहेत. आणखीन सांगायची झाली तर ज्या घरामध्ये पैसे आहेत, सर्व काही छान आहे, पण लग्न उशिरा होतात किंवा मुलगा होत नाही म्हणजे मुलंच होत नाही आहेत, त्यावेळेलाही काही पितृदोषातले लक्षण आहेत. पुढची पिढी वंश वाढणे याच्यासाठी पण काही अडचणी तयार होतात. लग्न जमत नाही आहे किंवा प्रमाणापेक्षा जास्त कर्ज होतं, कोर्टात सारखं जावं लागतं, कोर्टानं सुटकाच होत नाही, हे सुद्धा वास्तुदोष आणि पितृदोषाची लक्षणं आहेत. अगदी घटस्फोटापर्यंत ज्या वेळेला भांडणं होतात, नवरा बायकोचं पटत नाही, असं पण लक्षण आहे. व्यवसायामध्ये अडचणी येतात, वारंवार अडचणी, मनासारखा व्यवसाय होत नाही, आर्थिक अडचण, प्रचंड प्रमाणात आर्थिक अडचण येते. किंवा काही वेळेला असं होतं की तुमच्याकडे पैसे आहेत, पैसे असतानाही घर होत नाही, तुम्ही घर पाहून येता, सगळ्यांना आवडतं, काही कारणांनी ते अडलं जातं. ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि घराचा योग नाही, हा सुद्धा पितृदोषाचाच मुद्दा आहे. आता हे घर घेण्याबद्दल झालं. त्याचप्रमाणे जर तुमची प्रॉपर्टी आहे, वडिलोपार्जित असेल, तुम्ही घेतलेली असेल, पिढ्यानपिढ्या किंवा वर्षानुवर्षे ती जर विकलीच जात नाही, हा सुद्धा पितृदोष आहे. ज्यावेळेला जमीन किंवा नातेसंबंधातून आपण कोर्टात जायचा प्रसंग येतो, घरातल्या नातेसंबंधामुळे कोर्टात जायचा प्रसंग येतो, हा सुद्धा एक पितृदोषाचाच भाग आहे. किंवा तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोषाची जर ह्याला जोड मिळाली, पितृदोषालाच वास्तुदोषाची जर जोड मिळाली, तर त्या घरातले लोक व्यसनी होतात. म्हणजे बऱ्याच घरांमध्ये आपण पाहतो की वयाच्या 35 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत त्यांना काहीच व्यसन नव्हतं आणि 30 वर्षानंतर वगैरे अशी त्यांना व्यसनं सुरू झाली, व्यसनाचे अधीन होतात, घरातल्यांना विसरायला लागतात. ही सगळी पितृदोषाची लक्षणं आहेत. आणखीन काही वेळेला बऱ्याच घरांमध्ये माझ्याकडे मी ज्यावेळेला भविष्य सांगत असताना काही लोकांचे प्रश्न असतात की आमची घरातील एक व्यक्ती, किंवा मी त्यांना सांगतो अगोदर, माझ्याकडे भविष्य पाहायला आल्यानंतर मी सांगतो की तुमच्याकडे एक व्यक्ती घरातून निघून गेलेली आहे किंवा कोणाचं तरी लग्न झालेलं नाही. त्यावेळेला ते सांगतात, नाही आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये घर सोडून गेले, ते परत आलेच नाहीत, किंवा हा सुद्धा पितृदोषाचाच एक भाग आहे, त्यामुळे पितृदोष निर्माण होतो. त्याचबरोबर आपण ज्यावेळेला प्रवासात असतो तर एखादं कुत्रं, मांजर किंवा कोणताही पक्षी, प्राणी जर आपल्या वाहनामुळे दुखावला गेला किंवा त्याला काही इजा झाली तरीसुद्धा तो पितृदोष आपल्याला निर्माण होतो. आणि तिथून पुढे आपल्या पुढच्या फॅमिलीत जे काही येतात त्यांच्या पत्रिकेमध्ये, आपल्या घरामध्ये जे जन्माला येतात पुढचे, त्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष हा आपोआपच तयार झालेला असतो. तर एखाद्याचं पितृदोषामुळे लग्न होत नाहीये किंवा लग्नासाठी खूप उशीर होतोय, तर असे पण अनुभव असतात का? हो, आहेत ना बरेच. म्हणजे माझ्याकडे आता शिवापूरमधली एक केस आहे, आता नाही, त्यालाही बरीच वर्ष झाली. तर त्या बऱ्याच काही अडचणी होत्या. लग्नाचं वय झालं होतं, शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं. खूप साधी फॅमिली आहे आणि मी त्यांना सांगितलं की पितृदोष तुम्हाला आता आहे, तर पितृदोष शांती करा. आणि याचा पितृदोषाचा आम्ही दरवर्षी विधी करतो. गेले 10 वर्ष होऊन गेले.
कारण काय होतं, पितृदोष आहे सांगितल्यावर लोक पुणे शहर म्हणा किंवा स्वतःचं गाव सोडून कुठेतरी जाऊन पितृदोष काढणं हे लोकांना काही जमत नाही. बाकीचे उपाय करतात आणि पितृदोष त्यांच्याकडनं होतच नाही. मग अशा लोकांमुळे तो राहतो. त्यांनाही ते म्हणाले, आम्हाला अगोदरच्याही ज्योतिषांनी पितृदोष सांगितलेला आहे. मग अनिशा, माझा तो विधीचा पितृदोष निवारण विधी आमचा दरवर्षी असतो. तर त्यावेळेला पितृदोष आम्ही ज्यावेळेला करायला त्यांना बोलवलं, त्यांनी अनुभव घेतला. ते तिघेही आले होते. ते नवरा बायको आणि त्या मुलीलाही घेऊन आले होते. आणि त्या पितृदोषाच्या वेळेला मी त्यांना इच्छा प्रकट करायला सांगतो. मी त्यांच्याकडनं काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या होण्यासाठीचा प्रयोग मी करतो. आणि तो प्रयोग केल्यानंतर त्यांच्याकडे साहजिकच फक्त लग्नाचंच हे होतं. आणि ते झाल्यानंतर बरोबर 2 महिन्यामध्ये त्या मुलीचं लग्न ठरलं. मलाही त्यांनी खूप आग्रहाने लग्नाला बोलवलं होतं, की त्यांना असं वाटत होतं माझ्यामुळेच लग्न ठरलं. पण लग्न ठरणारच होतं. पितृदोष मुळं ते अडलं होतं. पितृदोष त्यांनी मला सांगितलं, ऐकलं, पितृदोष काढला आणि 2 महिन्यामध्ये त्या मुलीचं लग्न ठरलं पण आणि झालं पण. अरे वा. आपण अनेकदा बघतो की एखादी व्यक्ती अनेक व्यवसायात प्रयत्न करत असते, त्याच्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याला त्या प्रयत्नांना त्यांच्या यश येत नाही. तर त्याचा आणि पितृदोषाचा असाही काही संबंध असू शकतो का? हो, आहे ना. याच्यासाठी माझ्याकडे खूप छान उदाहरण आहे. दोघे पार्टनर होते. त्यांचा व्यवसाय चालत नाही म्हणून माझ्याकडे आले. आणि मला ती सवय आहे की कोणाला कोणत्या व्यवसायात लाभ आहे ही पाहायची सवय आहे. कोणताही तुम्ही ज्यावेळेला माझ्याकडे येणारे लोक प्रश्न विचारतात त्यावेळेला मला असं पाहायचं, त्यांचा एक प्रश्न असतो तोपर्यंत मी त्यांचे 2-3 प्रश्न विचारून झाले, माझ्या मनात त्याची उत्तरं मी शोधून झालेली असतात. माझ्याकडे फार फास्ट पाहिलं जातं. मला लगेच त्यांच्या अडचणी सापडतात. आणि जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उपप्रश्न, त्याचे उपप्रश्न काय निघू शकतात हे मला लगेच कळतं. मी ते तिथपर्यंत उत्तरं एका सेकंदात पाहतो आणि माझ्याकडे उत्तर तयार झालेली. मी त्यांना सांगितलं की तुमच्या दोघांचा हा व्यवसाय खूप छान चालला आहे असं तुम्हाला वाटतं आणि परत अडचणीत येतात. याचं एकमेव कारण आहे की दोघांपैकी जो एक पाण्याचा व्यवसाय होता, म्हणजे पाणी बॉटल, आणि एकाकडे कुरकुरे चिप्स वगैरे अशी जे चिप्सची एजन्सी होती. पण ज्याच्या नावावर चिप्सची एजन्सी आहे त्याला पाण्याचा धंदा लाभणारा होता आणि ज्याच्या नावावर पाण्याची एजन्सी त्याला चिप्सचा धंदा लाभणार होता. दोघं चुलत भाऊ होते, मित्र होते, पार्टनर होते. आणि मी ज्यावेळेला हे सांगितल्यावर ते हसायला लागले. म्हणले, काय फरक पडतो? मला म्हणलं, तुमच्या नावावर तो आहे ना म्हणून फरक पडतो. त्यातल्या एका पार्टनरनी खूप छान मनावर घेतलं. माझ्याकडनं वास्तू करून घेतली, ऑफिस करून घेतलं. त्यांनी व्यवसाय बदलले, एकमेकाच्या नावावरून लगेच बदलले. मी सांगितलं, विश्वास ठेवला. आणि ज्याने माझ्याकडे पाण्याच्या व्यवसायासाठी ज्याला मी सुचवलं त्यांनी ट्रान्सफर केलं आपलं नाव त्या पाण्याच्या व्यवसायाला आणि माझ्या संपर्कात राहिला. वास्तू केल्यानंतर हळूहळू प्रगती दिसत लागली. आज त्यांच्याकडे कमीत कमी 5 ते 6 व्यवसाय आहेत आणि एकाच व्यवसायाच्या 4-4 ब्रँचेस, 5-5 ब्रँचेस, शाखा झालेल्या आहेत. आणि आजही ते खुश आहेत. आमचा प्रत्येक वर्षी ज्यावेळेला वास्तू निवारणाचा ज्यावेळेला विधी असतो त्या विधीला त्यांच्या ओळखीतून किंवा त्यांच्या नात्यातून 1-2 लोक तरी आलेले असतात. कारण त्यांची प्रगती त्यांनी पाहिलेली आहे. ती प्रगती पाहताना माझ्यावरचा विश्वास, त्या विधीचं महत्त्व आणि तो ज्या पद्धतीने आम्ही घेतो त्याचे अनुभव हे त्या लोकांना खूप छान येतात. आणि त्यातून म्हणजे 2 पार्टनर होते, दोघंही अडचणीत होते. एकाची सुधारणा इतकी झालेली आहे, दुसऱ्याचं जे दुकान चालू आहे ते दुकान चालू आहे. त्यांची प्रगती नाही, ते अडचणीत आहेत असं मला म्हणायचं नाही. पण ह्यांच्या इतकी प्रगती झाली नाही. सख्खे चुलत भाऊ दोघंजण. हा फरक लोकांच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे आपण असे छोटे छोटे उपाय करून आपल्या अडचणींवरती मात करू शकतो. जसं की तुम्ही सांगितलं, पितृदोषामुळे आपलं स्वतःची प्रॉपर्टी होत नसेल किंवा जी आहे ती विकली देखील जात नाहीये, तर याची काही उदाहरणं आहेत का जेणेकरून समजेल की आपल्याला की नक्की? नाही, आहेत ना बरीच उदाहरणातला फरक बघा. माझ्याकडे येणारे एक व्यक्ती शिरवळमधली व्यक्ती आहे. त्यांनी 2016 माझ्याकडे ते पहिल्यांदा आले. हे सगळे प्रॉब्लेम सांगितले, पितृदोष सांगितला, वास्तुदोष सांगितला आणि त्यांना ते घर मी विकायला सांगितलं. ते विकायला म्हणजे मी असं सांगितलं की त्या घरामध्ये दोष आहे. ते म्हणाले, मी हे सोडून दुसरं घेऊ का? म्हणलं, हे रेंटनी द्या, तुम्ही दुसरं घ्या तरी चालेल किंवा हे तुम्हाला मी कोणाला तुमची वास्तू विका सांगत नाही. पण त्यांनी सांगितलं, नाही मी विकतो. त्यांना ती विकण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 वर्ष लागली. तोपर्यंत त्यांना कस्टमर मिळालं नाही. प्रयत्न करत होते. त्यामुळे ते नवीन घर आणि मिळलं आणि हे विकणं हे त्यांच्याच्याने झालंच नाही. कारण त्यांना पितृदोषाच्या दिवशी
पुण्यामध्ये आम्ही ज्यावेळेला पितृदोष विधी करतो त्यावेळेला त्यांना येणं शक्य झालं नाही. त्याचबरोबर मागच्या वर्षीचीच केस आहे. खराडीमधील एक माझे जे सहकारी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ते आले. त्यांना ज्यावेळेला मी मातृदोष सांगितला आणि पितृदोष सांगितला, इतकं मनावर घेतलं त्यांनी. कारण ते माझ्यावर काही वास्तू पाहायला पण माझ्यावर येत होते, मी काही सांगतो ते मला जवळनं पाहिल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की यांचे प्रत्येक शब्द आपण ऐकले पाहिजेत. मला त्यांचंही आश्चर्य वाटतं. त्यांनी पितृदोषाला येताना त्यांना मी मातृदोष सांगितला म्हणून त्यांनी मिसेसच्या भावाला जालना शहरातून बोलवून घेतलं. त्यामुळं तो मातृदोष निघाला, ह्यांचा पितृदोष निघाला. ते 100% क्लिअर झाले. आणि आत्ता माझ्याकडे परवाच आले होते, तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडं माझी प्रॉपर्टी विकली गेलेली आहे, त्या माणसाने चेक दिलेला आहे, मी कधी भरू. मी त्यांना सांगितलं मी योग्य दिवस आल्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी अजूनही तो चेक भरलेला नाही, पण व्यवहार झाला आहे म्हणूनच चेक आला आहे ना. बरोबर. आणि लगेच ते आता दुसरी जी काही त्यांना जागा पाहिजेत त्यातल्या जागा पण मला दाखवतात. माझ्याकडे तर तुम्हाला वास्तू घ्यायची असेल ना, फक्त उंबऱ्याचा फोटो आणि आतल्या टाईल्सचा जर फोटो घेऊन आलात तर ते योग्य आहे नाही मला एका सेकंदामध्ये सांगता येतं. तर त्यासाठी फोटो आणि टाईल्स, आतल्या टाईल्सचा कुठल्याही टाईल्सचा फोटो आणायचा, त्याच्यातून मला सांगता येतं. बर. तर हे उदाहरण आहे. त्यांच्याकडे आता 1 वर्षसुद्धा नाही झालं पितृदोष, अच्छा. लगेच त्या घराचं त्यांना ओके. म्हणजे मातृदोष असो किंवा पितृदोष असो, दोन्हीवरती आपण छोट्या छोट्या त्यांनी ते केलं ना. तुम्ही पितृदोष काढल्यानंतर तुम्ही 80% 70% क्लिअर होता. पण मातृदोष जिथून आलाय त्यांनाच पितृदोष काढायला सांगितलं तर तुम्ही मातृदोषातूनही मुक्त होता ना. त्यामुळे लगेच 1 वर्षाच्या आत हा रिझल्ट आला त्यांना. बरोबर. सर, तुम्ही आता अनेक शास्त्रांवरून पितृदोषाची काही लक्षणं सांगितली, तर फेस रिडिंगवरून किंवा बॉडी लँग्वेजवरून पण तुम्ही काही सांगू शकता का पितृदोषाविषयी? हो, सांगतो की. बर. तुमचं सांगायचं का? पण आता आपल्यासमोर कोणीच नाही. तुम्ही अशा हात वरती करा. तुम्हाला मातृदोष आहे, पितृदोष नाही आहे. तुमच्या मामा मावशीकडे किंवा तुमच्या भावंडांमध्ये कोणाला तरी त्रास असेल, नक्कीच बघा. आपली जी लक्षणं यातलं कुठलं ना कुठलं तरी लक्षण तुमच्या मामांच्या मावशीच्या घरामध्ये असेल की तुमच्या भावंडांच्या घरांमध्ये नक्कीच असेल. जसं तुम्ही आता सांगितलं तसं नक्कीच म्हणजे आहे, दोष आहे, माझ्या माहेरी आहे दोष. अशाच पद्धतीने सांगतो. त्यावेळेला एक उदाहरण असं झालं की मी एका सेमिनारमध्ये सांगत होतो, सगळ्यांना असे हात वरती करायला सांगितले होते. या हातातनं लक्षात येतं की मातृदोष आहे, पितृदोष आहे किंवा नाही आहे. म्हणजे मी बऱ्याच जणांना सांगतो की पितृदोष नाही आहे तुम्हाला, पण मग ते बाकीच्या लक्षणामध्ये असतं. माझ्या एका सेमिनारमध्ये पहिल्याच लाईनला एक बसलेली महिला होती, तिला मी सांगितलं होतं मातृदोष आहे. त्या सारखे म्हणाले मला बोलायचं आहे मला. मी म्हटलं तुम्हाला सांगितलं ना मातृदोष, सारखं कशाला हे करतं, बाकीच्यांचं सांगू द्या. नाही मला बोलायचं आहे. म्हटलं बोला म्हटल्यावर मला वाटलं माझ्याशी बोलायचं. त्याच कार्यक्रमात त्यांनी लगेच प्रेक्षकांकडे पाहून सांगितलं की सरांनी माझ्या हातावरनं मला मातृदोष सांगितला आणि तो खरा आहे. माझे वडील आणि माझा भाऊ काही दिवसांनंतर, म्हणजे माझे वडील पहिल्यांदा त्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला आणि 4-5 वर्षानंतर माझ्या भावाचा सुद्धा पाण्यात पडून मृत्यू झालेला आहे. आणि सर सांगतात हे बरोबर आहे. इतकं त्यांना पटलं. हे लोकांना सांगण्यासाठी ते सारख्या उभ्या राहत होत्या आणि मला वाटत होतं की त्यामध्येच काहीतरी विचारायला उभं राहत होतं. असे एक बरेच अनुभव आलेले आहेत. म्हणजे एवढे डिटेल्स आपल्याला कळू शकतात फक्त हात वरती करून. हो, हातावरनं कळतं. अशा अनेक लक्षणं आहेत. आज आपल्याला सगळीच लक्षणं घेता येत नाहीत. ह्याच्याहीपेक्षा काही मुद्दे आहेत. मी फोनवर सुद्धा लोकांना आहे की नाही आवाजावरनं पण सांगतो या गोष्टी. बरं, नक्कीच. तुम्हाला जर काही सरांना प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही नक्कीच सरांकडे संपर्क करू शकता. आता काही लोकांना बाकीच्या ज्योतिषांनी जर सांगितलं असेल की त्यांना पितृदोष आहे, तर त्यांना जर एक सेकंड ओपिनियन हवं असेल तर त्यांनी तुम्हाला संपर्क केला तर तुम्ही त्यांना काही सांगू शकता का? हो, हरकत नाही. हां, तर त्यांनी कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क करावा? संपर्क करा. आणि माझं तर असं मत आहे की आता जर थोडे दिवस राहिलेले आहेत, माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार असेल तर फक्त पितृदोषाबद्दलसाठी मी असं सांगतो. बाकीच्या ज्योतिष किंवा भविष्य पाहण्यासाठी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा, सवडीने या. पण जर पितृदोषाची खात्री करायची असेल तर फक्त व्हॉट्सअपला तुमचा फोटो, तुमचं नाव, आईचं नाव आणि तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींच्या जन्मतारखा पाठवा. एका सेकंदामध्ये कळतं. फक्त मी व्हॉट्सअप पाहणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं ह्याच्यासाठी 2-4 दिवस लागू शकतात. पण हे जर तुम्ही पाठवलं तर त्याचे मी काहीही पैसे घेणार नाही. तुम्हाला मोफत त्याचा सल्ला देईन की पितृदोष आहे किंवा नाही. सरांनी अगदी सोप्या पद्धतीने आणि मोफत सल्ला देण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे.
ही नक्की अजिबात सोडू नका. याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या. मग जर एखाद्याला ही सगळीच लक्षणं जर दिसत असतील, तर त्यांनी सुरुवातीला घाबरून न जाता सुरुवातीला काय करावं? ते घाबरायचं तर नाहीच आहे. हं, हं. आणि सगळी लक्षणं असलीच पाहिजे तसं काही नाही. हां. यातलं एक जरी लक्षण कोणाकडे असेल हां, हां. तर फार काही त्रास होत नाही. 2 लक्षणं असतील तरी फार त्रास नाही. हं, पण मी जे आत्ता सांगितली आहेत, जवळजवळ मला वाटतं 25 एक लक्षणं झाली असतील. हं, हं. याच्यातली 4 ते 5 लक्षणं असतील तर तुम्ही अडचणीत यायला सुरुवात झालेली आहे. हं. आणि ह्याच्यापेक्षाही जास्त उदाहरणं असतील आणि खरोखर मी सांगितल्याप्रमाणे तुमचे काही कामं अडत असतील, मनासारखं घरात घडत नसेल, घरातल्या घरात नातेसंबंध चांगले नसतील किंवा विनाकारण मनस्ताप होत राहतो आपल्याला काही बाहेरच्या लोकांकडनं, असं ज्यावेळेला जाणवतं त्यावेळेला पितृदोष आपल्याला सुरू झालेला आहे. त्याचं निवारण करण्यासाठी विधी केलाच पाहिजे हे आहे. अगदी एकामुळे अडत नाही आणि सगळीच कोणाला असतात असंही नाही. आणि मग हे पितृदोष आणि मातृदोष हे पूर्णपणे निवारले जाऊ शकतात, की काही विधी करून किंवा काही उपाय करून त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येईल? अगदी खूप छान प्रश्न विचारलात की हे पूर्णपणे निघू शकतात का. लोकांना तो 80% 50% जरी निघाला तरी खूप रिलीफ मिळतो. म्हणजे माझ्याकडे आहे तुमची पण मागची प्रारब्ध आहेत, मागच्या जन्मातली कर्म, आत्तापर्यंतची कर्म, ह्याच्यामुळे तुमचं 100% निघेल, 80% निघेल, 70% निघेल, हे आपल्याला आत्ता सांगता येत नाही. आपण तर मनापासून विधी करतो, तुम्ही मनापासून बसलेले असतात, त्या विधीमध्ये आपण त्यांचं जास्तीत जास्त निवारण करण्याचा प्रयत्न करतो. तर हे पितृदोष मातृदोष निवारण करण्यासाठी काही योग्य वेळ किंवा योग्य दिवस असं काही असतं का? हो, आहेत ना. तुम्ही तुमच्या सुट्टीप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे जर पितृदोष निवारण विधी केला तर तुम्हाला काही फार यश येईलच असं नाही. पितृदोष निघतो पण तो बऱ्यापैकी निघत नाही. ह्याच्यासाठी आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, वर्षातले फक्त 3च दिवस पितृदोष निवारण विधी करण्यासाठी योग्य आहेत. त्या दिवशी तुमचा बऱ्यापैकी पितृदोष निघालेला असतो. या 3 दिवसापैकी आम्ही एक दिवशी इच्छापूर्तीचा कार्यक्रम घेतो, कारण त्या 3 दिवसामध्ये वरती ओपन असतं. बरं. बऱ्यापैकी आपले पितृ आपल्यापर्यंत येऊन समाधानकारक त्यांना मुक्ती मिळते. या 3 दिवसात 1 दिवसाचा आम्ही इच्छापूर्तीचा कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये 16 इच्छा बोलायला सांगतो. 3 इच्छा पूर्ण झालेले बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. उरलेल्या 2 दिवशी आम्ही हा पितृदोष करतो. त्या दिवशी खूप छान अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत लोकांना. म्हणजे इतके छान अनुभव. ह्या 2 दिवसाचं महत्त्व असं आहे. पितृदोष ज्यावेळेला आम्ही पाहतो, मी ज्यावेळेला लोकांशी बोलतो, पितृदोष निवारण विधी आमचं निम्म्यापर्यंत आलेला असतो. ज्यावेळेला मी त्यांच्या पितरांना आवाहन करायला सांगतो त्यावेळेला बऱ्याच जणांचे डोळे, सगळ्यांचे डोळे मिटलेले असतात. बऱ्याच जणांकडे ज्यावेळेला मी पाहत असतो त्यावेळेला मला ही जाणीव होते की कोणाकोणाचे पितृ किंवा त्यांचे पूर्वज आलेले आहेत, त्यांचे पितृदोष निघालेला आहे. मी तो 5 मिनिटानंतर त्यापैकी बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना हे ज्यावेळेला डोळे उघडतात त्याच्यानंतर मी बऱ्याच जणांना सांगतो की तुम्हाला काही जाणीव झाली नाही, तुम्हाला परत एकदा थांबलं पाहिजे. ज्यांना जाणीवच झाली नाही याचा अंदाज मला येतो. डोळे तर तुम्ही बंद केलेले असतात, पण मला कळतं की तुम्हाला काही समाधान झालं नाही, तुमचे पूर्वज आले नाही आले. मग मी त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना 10-15 मिनटं देतो. त्याच्यामध्ये त्यांचं समाधान होतं. आणि ज्यांचा झाला ज्यांना सांगतो ते अगदी जवळ येऊन डोळ्यात त्यांच्या पाणी असतं किंवा खूप आभार मानत असतात. त्यावेळेला त्यांना असं जाणवतं की खरोखर आमचे कोणीतरी भेटले, जुन्या काळातले भेटलेत किंवा आत्ताचे भेटलेले आहेत आणि त्यांना पितृदोष निघाल्याचं अत्यंत समाधान झालेलं असतं. म्हणजे ते शब्दात वर्णन करता येत नाही अशा स्वरूपात त्यावेळेचे लोक खूप भावनिक झालेले असतात आणि खूप छान विधी असतो हा. अगदीच बरोबर. जसं आता तुम्ही सांगितलं पितृदोष निवारण विधी हे 3 दिवसामध्ये केलं जातं, तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या 3 दिवसांचा काही समावेश आहे? हो, आहे ना. ह्याच महिन्यात आहे. 17 फेब्रुवारीला पितृदोष निवारण विधी योग्य दिवस आहे. बरं. आणि आपल्या मराठी वर्षातील हा शेवटचा दिवस आहे. तर ह्या दिवशी आवर्जून तुम्ही भाग घ्या. हा विधी आळंदी येथे आम्ही करणार आहोत. आणखीन तुम्हाला त्याचे डिटेल्स पाहिजे असतील तर संपर्क करा. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आम्हाला संपर्क करून तुम्ही त्याची आणखीन माहिती घेऊ शकता. अगदी कमी पैशामध्ये सर्व साहित्य आम्ही वापरतो. तुमच्या अगदी अल्प फीमध्ये सुद्धा हा विधी तुम्हाला तुमच्या पितृदोषाचं निवारण करता येणार आहे. तर 17 फेब्रुवारी 2026च्या आधी तुम्ही सरांशी संपर्क करू शकता
आणि आपले मातृदोष किंवा पितृदोष याचं निवारण करण्यासाठी सरांची मदत नक्कीच घेऊ शकता. मातृदोष आणि पितृदोष याबद्दलची दुर्मिळ माहिती आपल्याला सरांनी सांगितली, त्याबद्दल सर तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. अशाच नवनवीन माहितीसाठी ॲस्ट्रो हब बाय डॉक्टर रवींद्र बर्वे या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. धन्यवाद.